नमस्कार. ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. आज राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाली होती, तर काही ठिकाणी थंडीची लाटही कायम होती. अनेक ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली असल्यानं हुडहुडी कायम आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. नैऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली आज उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचे संकेत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. आज पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. केरळ येथील कन्नूर येथे 34.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदलं गेलं होतं. म्हणजेच कन्नूर येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात तापमानात चढ उतार दिसून आले. किमान तापमान नीचांकी पातळीवरून काहीसे वाढलेले आहे. मात्र राज्यातील अनेक भागात थंडी देखील कायम दिसते, तर काही ठिकाणी थंडीची लाटही होती. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.4 अंश सेल्सिअस तापमान होतं. तसंच नाशिक येथे 8.8 अंश सेल्सिअस, जळगाव येथे 9.5 अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर येथे 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन. हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता राज्यातील तापमानाचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.